मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. महानगरपालिका निवडणूक प्रचारानिमित्तानं इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो काढण्यात आला. विजय संकल्प यात्रा असं ब्रीद घेऊन हा रोड शो करण्यात आला. पुण्यामध्ये शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कसबा गणपतीची आरती करून उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी सर्व शिवसेनेचे उमेदवार नेते उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याशिवाय कोणत्याही पक्षाचं शहरात महापौर होणार नसल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. युतीचा विषय हा आमच्यासाठी संपलेला आहे. विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं सामंत म्हणाले. ठाकरेंच्या चिरंजीवांचा होमवर्क कमी पडला. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य आणि अमित ठाकरेंच्या वर्कशॉपवर टीका केली. मुंबईकरांची फसवणूक करणारा हे वर्कशॉप असल्याचं म्हणत टोला लगावला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत 30 पॅनलच्या 102 जागांसाठी 490 उमेदवार मैदानात आहेत. तब्बल 205 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदान साहित्य भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल 2013 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक अधिकाऱ्यांचं बारकाईनं नियंत्रण आहे. यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. उईके यांचा विविध संघटनांतर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. वाशिम नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल केंद्रे यांनी पदभार स्वीकारला. नगर परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी पदभार स्वीकारला. भाजपच्या वतीनं उमेदवारांना आमिष देऊन माघार घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल गोटे यांनी केला. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातल्या सर्व गुंडांना उमेदवारी देत शहर हे गुंडांच्या हाती दिल्याचा आरोप त्यांनी केला. परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पदभार स्वीकारण्यात आला. कामकाजासाठी लागणारं साहित्य नगरसेवकांना देण्यात आलं. कांदिवलीमध्ये शिवसेनेला धक्का बसला. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युबीटीत प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश झाला. कोरेगावमधल्या काँग्रेसचे अनिल शर्मा आणि टीना शर्मांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्रीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला. उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आणि जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय नितीन देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला. आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. लातूरमध्ये भाजप काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचे चित्र पाहायला मिळते. 20 वर्षात काँग्रेसनं लातूरकरांना काय दिलं? संभाजी पाटलांनी अमित देशमुखांना हा सवाल विचारला. दख्खनचा राजा ज्योतिबा विकास प्राधिकरणाच्या आराखड्याचं लवकरच राज्याच्या मुख्य सचिवांसमोर सादरीकरण होणार आहे. या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकारी समितीची बैठक पार पडली. गोरेगावातल्या मुरडोली गावाजवळ भीषण अपघात झाला. कार झाडावर आदळल्यानं अपघात झाला. दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. दुसरा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.